नमस्कार. जय अंबे, जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी. खूप दिवसांपासून माझं चाललं होतं की नेमकी काय टाकायचं, कशी कंटिन्युटी राहिली पाहिजे. पण मला एक गोष्ट फार छान समजली की सातत्य हे माणसाच्या आयुष्यामध्ये कशाही पद्धतीत असलंच पाहिजे. ते प्रत्येक गोष्टीमध्ये. जसं आम्ही पूजापाठमध्ये नेहमी सातत्य ठेवतो की नित्य रोजचे अनुष्ठान झाले पाहिजे, रोजच्या पूजापाठ झाल्या पाहिजे, भगवतीची उपासना आहे ते झालं पाहिजे. तसंच तुम्हाला जर सगळ्यांच्या हृदयावर राज्य करायचं आहे किंवा तुम्हाला सोशल मीडियावरती राहायचं आहे, तर तुम्ही बोललं पाहिजे रोज आणि रोजची व्हिडिओ तुमची पडलीच पाहिजे. तर मला असं वाटतं की आजपासून आपण तसे गप्पा आणि छोट्या छोट्या शॉर्ट्स व्हिडिओमार्फत बोलायला चालू करूया. आजचा माझा मुद्दा असा होता की आज तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी माझ्या आई आहे. आमच्या आईंशी बोलताना मी सहज त्यांना एक प्रश्न विचारला की आई, जसं तुम्ही आहात तसं प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी का नाही, किंवा ती आपुलकी का नाही, किंवा त्या पद्धतीमध्ये वागणूक का नाही. त्यावेळेला आईंनी मला खूप छोट्या आणि कमी शब्दांमध्ये सांगितलं की आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय आहोत, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपली जागा काय आहे, ह्या गोष्टी खूप साऱ्या डिपेंड करतात. कोणीही तुम्हाला आपलं म्हणणं हे त्या व्यक्तीचं तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या अस्तित्वाने आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय रोल प्ले करता आहे त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात. एंड ऑफ द डे त्यांनाही हेच मला सांगायचं होतं की आपण आपलं, म्हणजे आमच्या आई आचार्य महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी, त्यांचं मला सांगणं हेच होतं की आपण आपले कामं करत राहायची, आपण सकारात्मक राहायचं आहे. बाकी काय चालू आहे, काय नाही चालू आहे, ह्या गोष्टींचा आपण जास्त विचार करायचा नाही. कारण जर आपण प्रत्येकच गोष्टीचा विचार करायला लागलो तर आपण कुठेतरी आपली मती किंवा आपल्या विचारांमध्ये कमतरता येते किंवा कमजोरता येते. त्यामुळे प्रत्येकच गोष्ट आपण करावी असंही काही नसतं. त्यामुळे जे आहे ते छान पद्धतीने चालवलं पाहिजे, ते सकारात्मक पद्धतीने चालवलं पाहिजे.